सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नांदगाव वन विभागाच्या हद्दीतील कुंढार शिवारातील हाकेबस्ती या ठिकाणी मोर, हरण, काळवीट यांची शिकार करणाऱ्या टोळीला नांदगाव पोलीस त्याचबरोबर वन विभाग व ग्रामस्थांच्या मदतीने अटक करण्यात आली आहे। यात आरोपी शेख इरफान अजुमपीर मोहम्मद वय वर्ष 54, अफजल अहमद अशफाक अहमद वय वर्ष 35 राहणार मालेगाव यांच्याकडून बंदुका, जिवंत कारतुसे, कोयता, लोखंडी चाकू, सोलर प्लांट, कुऱ्हाड, हुंडा कंपनीची 4 चाकी गाडी असा एकूण 6,40,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। गुन्हा रजिस्टर नंबर 2/2024 अंतर्गत हत्यार कायदा कलम भारतीय दंड संहिता 354/425 या नियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपींना न्यायालयात हजर केले असून पुढील तपास नांदगाव पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। पोलीस उपनिरीक्षक संतोष बहारकर हे देखील या ठिकाणी तपास यंत्रणेमध्ये सामील आहे। दिनांक 2/1/2024 रोजी नांदगाव पोलीस स्टेशनला एक माहिती मिळाली होती का एक संशयित CRV कार ही हद्दीमध्ये फिरत आहे। त्या गोपनीय माहितीच्या आधारे नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी आणि त्यांच्या टीमने त्या कारचा पाठलाग केला आणि त्या गाडीला कोंढार गावच्या शिवारात पोलीस, फॉरेस्टचे कर्मचारी आणि ग्रामस्थांच्या मदतीने त्या ठिकाणी त्या गाडीला पाठलाग करून अडवलं। तर त्या गाडीमध्ये त्यांना त्या गाडीची झडती घेतली असता काही संशयित हत्यारे त्या ठिकाणी त्या गाडीमध्ये मिळाली आणि त्या अनुषंगाने त्या हत्याराची कुठल्या प्रकारचं लायसन्स त्या गाडीतल्या जे लोक आहेत त्यांना दाखवता आलं नसल्याने त्या गाडीतले जे 3 लोक होते, शेख इरफान, अफजल अहमद अशफाक अहमद आणि अन्सारी मोहम्मद सलीम इश्तियाक ह्या लोकांवर आर्म्स ॲक्ट प्रमाणे त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आता पुढील कारवाई त्या अनुषंगाने चालू आहे। सर, ते हत्यार कुठल्या उद्देशाने इथं आणलेले त्या अनुषंगानेच आता पुढचा तपास चालू आहे। कोंढार शिवारातील हाकेबस्ती या ठिकाणी मोर, हरण आणि काळविटांची शिकार मोठ्या प्रमाणात होत होती याची माहिती देखील पोलिसांसह वन विभागाला देण्यात आली होती। मात्र या संपूर्ण माहितीची जोड घालून अखेर या शिकार करणाऱ्या टोळीला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आलंय। जागर जनस्थानसाठी अमीन शेख, मनमाड।